भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सहा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेला श्लोक श्रीमद भगवद्गीता ग्रंथातील 9व्या अध्यायातील आणि 30व्या क्रमांकाचा श्लोक आज या प्रवचन सेवेसाठी या ठिकाणी निवडलेला आहे। आजची ही प्रवचन सेवा किम निमित्त आहे, त्याच्या पाठीमुखची पार्श्वभूमिका आपण सर्व त्याबद्दल ज्ञात आहात। आपणा सर्वांना या विषयाशी संबंधित पूर्ण माहिती आहे। कैलासवासी वैकुंठवासी पाटीलबा शिवराम बोरकर यांच्या दशक्रिया विधी निमित्ताने आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे। त्यांना जाऊन आज 10 दिवस पूर्ण होतात आणि या 10व्या दिवसानिमित्ताने आपण त्यांना शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता या बोरकर कुटुंबावरती सर्व प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे। त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक सामाजिक राजकीय क्षेत्र असेल किंवा शैक्षणिक क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी आज उपस्थित झालेली आहे। ज्यांच्या दशक्रिया विधीनिमित्ताने या ठिकाणी उपस्थित आपण आहोत त्यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला बहुतांशी माहितीच आहे। त्यांचं कुटुंब, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची व्यक्तिरेखा जी आहे ती कशा पद्धतीची आहे माहितीच आहे। तसं सूत्रसंचालनाच्या माध्यमातून सुद्धा आपल्यापर्यंत या ठिकाणी त्यांनी पोहोचवलेलीच आहे। तरी वक्त्याचं कर्तव्य म्हणून सांगणं आद्य कर्तव्य आहे। अतिशय सात्विक कुटुंबामध्ये जन्म घेतलेले हे पाटील बाबा शिवराम बोरकर आप्पा अतिशय सुंदर अशा प्रकारचं जीवन, सरळ व्यक्तिमत्व आहे। साधी राहणी, उच्च विचार, या विचारानं प्रेरित झाले व्यक्तिमत्व। आपल्या शेती व्यवसायाकडे विशेषत्वाने लक्ष देऊन आपली जीवनधारा चालवणे, आपल्या मुलांना उत्तम प्रकारचे सुसंस्कार देणे, त्याचबरोबर काही सामाजिक काम असेल तर त्या कामामध्ये सक्रिय सहभाग घेऊन त्याला कसं सहकार्य करता येईल अशा पद्धतीने वाटचाल करणारं हे व्यक्तिमत्व आज आपल्या सर्वांमधून या ठिकाणी निघून गेलेलं आहे। या कुटुंबाचा विस्तारही अतिशय सुंदर अशा प्रकारचा आहे। पाटील बाबा म्हणजे हे सर्व 6 जण भावंड आहेत, बरोबर ना बाबा? 6 जण भावंड आहेत, 5 जण भाऊ आहेत आणि 6वी बहीण आहे। सर्वात मोठे आहेत ते कैलासवासी बबनजी बोरकर आहेत। त्यानंतर आता ज्यांच्या दशक्रिया विधीनिमित्ताने आहे 2 नंबरचे ते पाटीलबुवा बोरकर आहेत। त्याचबरोबर वैकुंठवासी 3 नंबरचे शंकरजी बोरकर आहेत आणि ज्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये विशेष असं नाव आहे। गावातल्या सर्व कारभारामध्ये ज्यांच्याशिवाय काम पूर्ण होत नाही असे माझे अतिशय जिव्हाळ्याचे आणि प्राणप्रिय असणारे किसन नाना बोरकर हे अतिशय सुंदर अशा प्रकारचं कुटुंब। पाटील बाबांना एक मुलगा आहे सुभाषजी बोरकर आणि 2 मुली आहे, मंगळ पोखरकर आणि अंजना कडलग। असं हे सुंदर अशा प्रकारचं सुखी कुटुंब आणि त्यातील हे बाबांचं जाणं सर्वांना दुःखाला कारणीभूत आहे। नक्की त्या दिवशी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना आणि नानांचंही माझं बोलणं झालं। खरं तुम्हाला सांगू, लोकांना 2-2, 4-4 मुलं आहेत, कुटुंबही सुखी आहे, संपत्ती सर्व काही आहे, परंतु आज आई वडिलांची की आजी आजोबांची सेवा करायची म्हटलं की खूप मोठी अशा प्रकारची समस्या आहे। आज काय लोक दुःख भोगतात, काय अडचणीमध्ये, काय समस्येला सामोरं जातात, मला असं वाटतं हे सांगण्याची काही आवश्यकता नाही, आपणा सर्वांना ज्ञात आहे। परंतु बाबांचं 81, बरोबर ना, 81 वयापर्यंत त्यांचं जीवनधारा पोहोचली आणि शेवटी त्यांच्या कुटुंबाने इतकी सुंदर अशा प्रकारची सेवा केली। नानानं सांगितलं त्यांची नात असेल किंवा नातू असेल, त्या कुटुंबाने अतिशय सुंदर अशा प्रकारची सेवा केली की 1 वर्षापूर्वी डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला 2 महिने आम्ही सांगू शकतो की 2 महिने तुम्ही त्यांची सेवा करा, परंतु जवळपास पूर्ण वर्ष होऊन गेलं तरी बाबाला कुठल्या प्रकारचा धक्का लागला नाही। त्याचं कारण आहे की त्या कुटुंबाने जी आत्मीयतेने सेवा केली ना, त्या आत्मीयतेने सेवा केलेल्याचं प्रतीक म्हणजे बाबांच्या जीवनाचा हा थोडक्यात म्हणजे वाढीव स्वरूपाचा आयुष्याचा आहे। अशा पद्धतीचं हे जीवन आहे आणि या जीवनाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आपण या ठिकाणी आलेले आहात। नक्कीच जाता जाता सांगेन, तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या शब्दाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण होण्यापेक्षा तुम्ही आपण तर देणारच आहोत, ते प्रेमच आहे।
पण याहीपेक्षा संतांच्या विचाराने, संतांच्या शब्दाने भावपूर्ण श्रद्धांजली त्या व्यक्तीला, त्या जीवात्म्याला प्राप्त होणं ही खरी भावपूर्ण श्रद्धांजली, लक्षात ठेवा. आणि म्हणून ही प्रवचनरूपी सेवा आपण नेहमी आयोजित करत असतो. पुन्हा एकदा सांगेन मी, आपण याची दशक्रिया विधी करतो किंवा तर्पणादी विधी करतो, नदीच्या काठावरती आपण जाणे, नदीवरती तो विधी आटपवणे, ही जी परंपरा आहे, ही परंपरा काही कोणी सांगितली म्हणून करतात वगैरे, किंवा आपल्या मनाला वाटतं ते करतात म्हणून मी करतो, किंवा मी करतो म्हणून ते करतात, किंवा परंपरेने आली अशातला काही प्रकार नाही. तर आपल्या हे सर्व उपक्रम राबवण्याच्या पाठीमागे, ही क्रिया करण्याच्या पाठीमागे जे आहे ना, शास्त्र दडलेले, लक्षात ठेवा. हो, ही परंपरा काय म्हणजे आजकालची परंपरा नाही, सूर्यापासून आलेली, मनूपासून आलेली ही परंपरा आहे, लक्षात ठेवा. आपली भारतीय संस्कृती आहे ना, ही गतानुगतिके लोकहा न लोक परमार्थिकहा या उक्तीप्रमाणे आपली परंपरा नाही, लक्षात ठेवा. हो, कोणीतरी करत होतं म्हणून मी करतो आहे, मी करणार आहे म्हणून कोणीतरी करणार, असं परंपरा नाही आहे. याला पूर्णपणे शास्त्र आधार आहे आणि त्या शास्त्राच्या आधाराने आपण ही परंपरा जोपासत आहोत, लक्षात ठेवा. आपण जी दशक्रिया विधी करतो ना, लक्ष द्या, आपण जी दशक्रिया विधी करतो ना, याच्या पाठीमागे आपली शास्त्रीय परंपरा दडलेली. दोन प्रकाराने परंपरा सांगतो मी. पहिली एक परंपरा दडलेली अशी आहे, शास्त्राचा हेतू काय माहिती का, की आपण जिवंत असताना, सचेतन असताना ईश्वराची प्राप्ती करण्याकरता अथवा काही सत्कर्म करण्याकरता आपण प्रयत्न करावा, आणि ते झालेलं पुण्य, त्या पुण्याच्या द्वारा आपण इहलोक सोडल्यानंतर आपल्याला सद्गती प्राप्त व्हावी, याच्याकरता शास्त्राने अनेक मार्ग सांगितलेले आहेत. आणि याही प्रयत्नामध्ये जर आपण निष्फळ ठरलो किंवा आपल्याकडून तो प्रयत्न यशस्वी झाला नाही, तरी सुद्धा त्यांनी इहलोक सोडल्यानंतर, त्यांच्या मरणानंतर सुद्धा त्यांचा उद्धार होऊ शकतो, याच्याकरता ही दशक्रिया विधी, लक्षात ठेवा. हो, आपण करतो म्हणजे विनाकारण करतो असं काही नाही, किंवा वेळ घालवायचा म्हणून करतो असं नाही, याला शास्त्रही लक्षात ठेवा. काय शास्त्र सांगू, शास्त्र असं सांगतंय, जो मृतात्मा आहे ना, त्यांच्या मृतात्म्याला त्यांची जी राख आहे ना, मरण पावल्यानंतर त्यांचा अग्निदाग दिल्यानंतर जी राख आहे, त्या राखेला सुद्धा जर पवित्र अशा भीमा नदी असेल किंवा गंगा नदीचा जर स्नान घडलं ना, तरी सुद्धा त्या मृतात्म्याचा उद्धार होऊ शकतो, एवढं आपलं पवित्र शास्त्र आहे, लक्षात ठेवा. हो, त्याच्या पाठीमागचा इतिहास खूप सुंदर आहे. सगर नावाचा राजा आहे आणि त्या सगर नावाच्या राजाला 60,000 मुलं आहेत. ही काही दंतकथा नाही बरं का, हो, पौराणिक कथा भाग आहे. 60,000 मुलं आहेत. आणि मग ते 60,000 मुलं बघून, ती सर्व कौटुंबिक शक्ती बघून, एके दिवशी एके ऋषीने सांगितलं की तुम्ही अश्वमेध नावाचा एक यज्ञ करा. अश्वमेध नावाचा एक यज्ञ करा. म्हटले त्या यज्ञ करता काय करावं लागेल, म्हटले काही नाही, तुम्ही अश्वमेध पांढरे शुभ्र जो घोडा आहे, अश्व आहे, तो घोडा सोडून द्या, आणि सोडल्यानंतर त्यांच्या रक्षणार्थ तुमचे 60,000 मुलं जे आहे ना, त्यांच्या रक्षणार्थ पाठवा. जो कोणी घोडा पकडेल त्यांनी युद्ध करून तो घोडा घ्यायचा, अन्यथा त्यांनी शरण येऊन पुन्हा तो घोडा आपापल्याला परत द्यायचा. अशा पद्धतीने तो अश्वमेध यज्ञ करायचा ठरवला. आणि मग त्यांनी तो घोडा सोडला आणि त्याच्या रक्षणार्थ सर्व 60,000 मुलं निघाली. आणि 60,000 मुलं काही तुमच्या आमच्यासारखे पाव खाऊन आतपाव झालेली नव्हती ती. हो, बलशाली, सर्व विद्येमध्ये प्रावीण्य मिळवलेली ती मुलं सर्व राजे जिंकत निघाले महाराज. हो, आणि परिणाम असा झाला की शेवटी ते इंद्राला भीती वाटली की आता हा यज्ञ पूर्ण करतात की काय, आपली खुर्ची बळकावतात की काय. शेवटी खुर्चीची ज्याची त्याला भीतीच आहे ना. मग शेवटी इंद्राला असं वाटलं आपण काहीतरी कारस्थान केलं पाहिजे. म्हणून इंद्राने काय केलं माहितीये, तो जो घोडा आहे त्यांनी यज्ञ म्हणून सोडलेला तो घोडा त्यांनी काय केलं माहिती, गुप्त अवस्थेमध्ये जाऊन तो घोडा घेतला आणि एक कपिल मुनींच्या आश्रमामध्ये नेऊन बांधला. आणि कपिल मुनींच्या आश्रमात नेऊन बांधल्यानंतर हे सगळं विचार करतायत मुलं की घोडा कुठे आहे, इकडे तिकडे शोधतात, तर घोड्याचा तपास नाही. आणि मग नंतर तपास लागला का कपिल मुनींच्या आश्रमामध्ये नेऊन बांधलेला आहे. आणि मग त्यांना असा राग आला की या मालक, त्यांना राग असा आला की या कपिल मुनींचा ना आमचा कुठल्या प्रकारचं वैरत्व नाहीये, आणि यांनी खुशाल घोडा हा त्यांच्या आश्रमात नेऊन बांधला, यांचा काय संबंध आहे. म्हणून त्यांना राग आला. म्हणून ते कपिल मुनी ध्यानस्थ असताना आदवा तादवा बोलू लागले, अर्वाच्य भाषेत बोलू लागले, शिवीगाळ करू लागले. आणि मग कपिल मुनींना आश्चर्य वाटलं की माझा यांच्याशी काही संबंध नाही, यांनी मला बोलावं, अर्वाच्य भाषेत बोलावं, असं कुठल्याच प्रकारचं मी कृत्य केलं नाही, तरी हे मला का बोलतात. कपिल मुनींना राग आला. आणि तुम्हाला सांगू, त्या ऋषींच्या महात्म्यांच्या नजरेमध्ये, दृष्टीमध्ये तपश्चर्याचं तेज होतं. आणि त्यांनी क्रोध दृष्टीनं पाहिलं, तर क्रोध दृष्टीनं पाहिल्याबरोबर त्याचा दुष्परिणाम असा झाला की 60,000 सगर भस्म झाले महाराज. 60,000 सगर भस्म झाले.
त्यांची राख झाली. आणि मग त्याच्यानंतर हा जो सगर आहे, सगर राजा, तो विचार करतोय की मुलं का परत येत नाहीत. म्हणून त्या एका सागराच्या पोटी एक अंशुमन नावाचा एक राजा जन्माला आला. आणि त्या अंशुमन नावाच्या राजाने शोध घेत घेत तो गेला. तर त्याला तपास लागला की त्याला जो अश्व आहे, घोडा आहे ना, कपिल मुनींच्या आश्रमामध्ये बांधलेला दिसला. आणि मग त्यांनी त्या ऋषींना विचारणा केली की अश्वयोयम यथा मोत्स मे पशुस्तव मे पिता हा पशुस्तव. या पशुसाठी, घोड्याच्या रक्षणासाठी माझे पिताश्री या ठिकाणी आलेले होते, माझे सर्व पितर या ठिकाणी आलेले होते, कुठे आहेत. त्यावेळेला त्या कपिल मुनींनी सांगितलं, इमेचे पितरो दग्धा गंगा मरहंती नेत्र. तुझे जे पितर आहेत ना, इथं भस्म झालेले आहेत, ते दग्ध झालेले आहेत. आणि तुला जर तुझ्या पितरांचा उद्धार करून घ्यायचा असेल तर तू एक काम कर, तू गंगेची तपश्चर्या कर आणि गंगेला प्रसन्न करून घेऊन जर तू त्या गंगेचं स्नान त्या राखेला जर केलं तर त्याचा परिणाम असा होईल की तुझ्या पितरांचा उद्धार होईल. म्हणून त्या अंशुमान नावांचा जो राजा होता, त्या राजाने खूप वर्ष तपश्चर्या केली. आता गंगा प्रसन्न करून घेणं म्हणजे काय, गंगा आणणं म्हणजे का सोपी गोष्ट आहे का? एखादा गावातला ग्रामपंचायतचा टँकर, पाण्याचा टँकर आणणं आहे का? अहो, ती गंगा आणणं म्हणजे खूप खडतर प्रवास आहे. अर्थात त्या गंगेला प्रसन्न करून घेण्याकरता त्यांनी वाळलेले पानं जे आहे ती खाऊन तपश्चर्या केली. कधी कधी वायू भक्षण करून तपश्चर्या केली तरी गंगा प्रसन्न झाली नाही. शेवटी ती पिढी संपली महाराज. आणि त्याच्या पोटी एक मुलगा जन्माला. त्या मुलाचं नाव होतं दिलीप राजा. दिलीप राजाने सुद्धा तपश्चर्या केली तरी सुद्धा गंगा प्रसन्न झाली नाही. पहिली पिढी संपली, दुसरी पिढी संपली, तिसरी पिढी संपली. चौथ्या पिढीत कुठं भगीरथ राजा जन्माला आला आणि त्यांनी तपश्चर्या केली. आणि त्याने तपश्चर्या केल्यानंतर मग केव्हा तरी गंगा प्रसन्न झाली. आणि प्रसन्न झाली आणि सांगितलं, बोल तुला काय मागायचं, काय अपेक्षा आहे तुझी. तेव्हा त्या भगीरथ राजाने सांगितलं, माझी काही अपेक्षा नाही, माझे पितर मरण पावलेले आहेत, दग्ध झालेले आहेत, त्या राखेला तुमचा स्नान जर घडलं तर त्यांचा उद्धार होणार आहे. तेव्हा तुम्ही मृत्यूलोकामध्ये यावा अशी माझी इच्छा आहे. त्यावेळेला गंगेने सांगितलं, मी मृत्यूलोकामध्ये येऊ शकत नाही. त्याचं कारण आहे, माझा ओघच असा धारदार आहे ना की मी खाली गेल्यानंतर, मृत्यूलोकात आल्यानंतर मी पृथ्वीवर थांबणार नाही, तशीच पाताळामध्ये निघून जाईल. पहिली गोष्ट, तो माझा जो ओघ आहे ना, हा ओघ थांबवणारा धरणारा जर असेल कोणी तर मी तुझ्याबरोबर येऊ शकते, एक भाग. आणि दुसरा भाग असा आहे की जे पापी लोक पाप करतात ते पापी लोक माझ्यामध्ये स्नान करून मला मलिन करतील, पापी करतील आणि ती पुण्यवान होतील. अगोदर त्यांनी स्नान केल्यानंतर मी मलिन झाले तरी सुद्धा मला पुण्यवान पावन होण्याकरता काही जर मार्ग असेल तर मी तुझ्याबरोबर येऊ शकते. भगीरथ राजाला प्रश्न पडला, आता करायचं काय. शेवटी भगीरथ राजा भगवान शंकराकडे गेले आणि भगवान शंकराला विनंती केली की गंगेचा ओघ भयानक अशा स्वरूपाचा आहे, तर तो धारण करण्याकरता काहीतरी मला मार्ग सांगा. तेव्हा भगवान शंकरानं सांगितलं, दादा तो ओघ धारण करण्याचं काम मी करतो. म्हणून भगवान शंकराच्या मस्तकावरती काय आहे, ती गंगा आहे. म्हणून भगवान शंकराने ती गंगा धारण करण्याचं हे जे आहे तो नियम म्हणा किंवा त्यांनी इच्छा साकार केली. आणि त्याच्यानंतर मग आता पुण्य पावन करायचं आहे नदीला, काय करायचं म्हणून नारदाकडे गेले. नारदाकडे गेल्यानंतर मग नारदानं सांगितलं, काळजी करू नको. गंगा मातेकडे गेले, सांगितलं, माते तुम्ही चिंता करण्याचं काही कारण नाही. तुम्ही पापाने मलिन झालेले असाल तरी सुद्धा या पृथ्वी तळावरती संत महात्मे असे आहेत, असे महान संत आहेत की त्यांचं स्पर्श जर तुम्हाला झाला तर तुम्ही पुन्हा जशा होतात ना तशा पुण्य पावन पुन्हा होऊ शकतात. एवढी ही शक्ती संत महात्म्यांकडे आहे. का? संतांचं वर्णन आहे, तीर्थे पर्वकाळ येती पायापे सकळ. म्हणून पर्वकाळाच्या वेळेला सर्व तीर्थ जे आहेत ना संत महात्म्यांच्या चरणाजवळ येतात आणि स्वतः पुण्य पावन होतात, तेजपुंज होतात. आणि ही भूमिका जेव्हा त्या गंगा मातेला सांगितली तेव्हा ते गंगा मातेला पटलं आणि मग गंगा भगीरथ राजा बरोबर निघाली महाराज. पण परिणाम बघा, भगीरथ राजा पुढे आहे आणि ती गंगा पाठीमागून येते. भगीरथ राजा पुढे, ती गंगा पाठीमागून येते आहे. पण पुढे ते गंगेचा ओघ, परंतु रस्त्यामध्ये जन्नू नावाचे ऋषी तपश्चर्या करत बसले होते. ऐका, जन्नू नावाचे ऋषी तपश्चर्या करत बसले होते. पण तपश्चर्या करत असताना त्या गंगेच्या ओघामध्ये त्या जन्नू नावाच्या ऋषीची कमंडलू आणि ताटीच वाहून गेली. त्यांना राग आल्यानंतर त्यांनी काय केलं माहितीये, त्यांनी ती गंगाच पिऊन घेतली, गंगाच प्राशन करून घेतली. आणि गंगा प्राशन करून घेतल्यानंतर भगीरथ राजा मागे पाहता तर गंगेचा तपास नाही, पुन्हा शोध करत करत गेले. तर जन्नू ऋषीला विचारलं, का हो आमची गंगा बघितली का? ते म्हटले, मी पिऊन घेतली.
तिने शाब्बास, अरे बाबा आमच्या कित्येक पिढ्या त्याची तपश्चर्या करण्याकरता तिला प्राप्त करण्याकरता गेल्या आणि तुम्ही लगेच पिऊन घेतली. म्हटलं काय कारण? ते म्हटलं कारण म्हणजे काय, माझी कमंडलून ताटी त्याच्यामध्ये वाहून गेली. ते म्हटले महाराज तुमच्या छटाक रागा करता तुम्ही गंगा पिऊन घेतली. शेवटी त्यांची तपश्चर्या केली, त्यांची सेवा केली आणि मग सेवा करून पुन्हा जन्म ऋषीला प्रसन्न करून घेतलं. आणि मग जन्म ऋषीने काय केलं माहितीये, आपली जी मांडी आहे ना, जंगा म्हणतो आपण त्याला, म्हणून तर गंगेला काही एक नाव आहे बघा, जान्हवी. जान्हवी हे नाव आहे का, की जन्म ऋषीने मांडी कापली आणि त्या मांडीतून गंगा त्यांना काढून दिली बघा. तेशी समजता ही ओगा जन्नुनी गिळली मग जंगा फाडून दिली असं वर्णन आहे. जन्नू ऋषीने ती गिळली आणि मांडी चिरून पुन्हा गंगा त्याला प्राप्त करून दिली त्या भगीरथ राजाला. आणि मग ती भगीरथ राजाने गंगा आणली आणि आपल्या पितरांच्या राखेला स्नान घडवलं आणि त्याचा परिणाम त्या पूर्ण 60,000 सागरांचा उद्धार झाला. ती परंपरा आजही आपण जोपासतो का, की आपल्याही पितरांचा जर गंगेला म्हणा किंवा भीमा नदीच्या पाण्याने स्नान जर घडलं तर त्या सुद्धा आपल्या पितरांचा उद्धार होऊ शकतो. एवढं आपलं पवित्र शास्त्र आहे, लक्षात ठेवा. हे काही आपण करतो म्हणून उगं टाइमपास म्हणून नाही, लक्षात ठेवा. म्हणून असा पवित्र इतिहास त्याच्या पाठीमागे आहे आणि तो आपण आज ती जी विधी आहे, तो जो प्रघात आहे ना, आज तो आज या ठिकाणी घडतो आहे. तुम्हाला सांगू मी, मृत्यू मरण ही गोष्ट काही तुमच्या आमच्यासाठी नवीन नाही. शास्त्रकार असं सांगतायत, जो आला त्याला एक दिवस मरावं लागणार आहे. एक आएगा एक जाएगा यही जगत की रीत. तुम्हाला सांगू मी, वृक्ष आणि पानांचा संवाद आहे. ऐका बरं का, पान आहे आणि त्या वृक्षापासून पान निसटलं आणि पृथ्वीवरती पडलं. ते पान वृक्षाला बोलतंय काय, पत्ते कहे वृक्ष राहे को तुम रहो भरपूर हम नीचे आब दूर अगले समय कहा मिलेंगे. तो काय म्हणतोय, तुम्ही आता भरपूर आहेत, तुम्हाला पानं, जुने पानं गळणार आहेत, पुन्हा नवीन पालवी फुटून तुम्हाला पानं येणार आहात. पण तुम्ही आता तुमची आणि तुमच्यापासून मी तर खाली आलोय, पण तुमची माझी भेट कधी होणार. ऐका बरं का, तुमची आणि माझी भेट कधी होणार. त्यावेळेला वृक्ष सांगतोय, एक आएगा एक जाएगा यही जगत की रीत. बाबा तुझ्यासारखे पानं असे कित्येक येणार आहे आणि कित्येक जाणार आहे, त्याच्यामुळे तू आता ती चिंता काय कर. सुन, वृक्ष कहे पत्ते राहे को एक आएगा एक जाएगा यही जगत की रीत. एक जाणार आहे आणि एक मरणार आहे. लक्षात आलं का. आजोबा गेला म्हणजे याचा अर्थ का नातू राहणार आहे का, नाही. नातवाला सुद्धा जाणार आहे, नातवाला सुद्धा जावं लागणार आहे. या मृत्यू लोकांमध्ये कोणी अमर होण्याकरता आलेलं नाही, कोणी अमृत पिऊन आलेलं नाही. हो, अमृत प्राशन करणारे सुद्धा एक दिवस मरणारच, लक्षात ठेवा. हो, ज्ञानोबरांची ओवी, ज्ञानोबरा म्हणतात, जगाचं आश्चर्य ज्ञानोबरांनी व्यक्त केले. जगस्पृहे आस्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगापडी. जगाच्या आवडीची गोष्ट आहे काय, प्रत्येकाला असं वाटतं मी अजरामर व्हावा, मला मरण येऊच नाही. मरणाची जो दार आहे ना, ते दार पाहण्याची वेळ माझ्या जीवनात येऊन हे प्रत्येकाला वाटतं. पण ज्ञानोबरा म्हणतात ते जीवनात घडत नाही. सांगा ना तुम्ही, पंतप्रधान पद कुणाला आवडत नाही महाराज? तुम्ही झोपले नाही ना. पंतप्रधान पद कुणाला आवडत नाही? पंतप्रधान पद प्रत्येकाला आवडतं, पण मिळतं का हो? उदाहरणार्थ आता नरेंद्र मोदीजी भाई ते आलेत आणि ते म्हटले मला या पंतप्रधान पदाचा खूप कंटाळा आला, मी हे बिनविरोध तुम्हाला बहाल करून देतो. कोण नाही म्हणेल इथं? मी तर नाही असं म्हणणार नाही बाबा, तुमचं तुम्हाला माहिती आहे. लक्षात आलं का. मला आवडतंय पण मिळत नाही. मला आवडतंय काय अमरत्व जे आहे ना, हे मला आवडतंय, पण जगाचं आश्चर्य आहे, पण मात्र ते तुम्हाला मिळत नाही. लक्षात ठेवा, ही प्रत्येकाची आवड आहे. आवड तुम्हाला सांगू, माणसाला मर म्हणलं तरी राग येतो. 80-85 वर्षाचा म्हातारा आहे, 90-95चा म्हातारा आहे, त्याला एका दिवशी तुम्ही म्हणा बाबा किती दिवस जगता, मरा ना. तुम्हाला सांगू, त्याच्या जर ताकद असेल ना, तो काठी घेऊन पाठी मागायला लागेल. करे तुझ्या बापाचा खातो का मी, मला मरा म्हणतो म्हणून. मर हा बोलू न साहती पण मेली रडती. जगाचं आश्चर्य महाराज. मरण मृत्यू कानाने सुद्धा ऐका वाटत नाही माणसाला. काय मृत्यू हा कानाने ऐका वाटत नाही, पण आश्चर्य आहे मृत्यू कानाने ऐका वाटत नाही, पण मात्र तो चुकवता येत नाही. मृत्यू चुकवता येत नाही. देवादिकांना सुद्धा इथं म्हणावं लागलं, येथ नाही उरू आले अवतार हेर ते पामर जीव किती. इथं देवादिक संपले, 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्र 88, 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फासी. काय 33 कोटी देवता संपले का, की या निसर्गाचा, या मृत्यू लोकाचा नियमच आहे ना. मृत्यू लोक
काय शब्द काय आहे? मृत्यू लोक. हे जो लोक आहे ना, हा मृत्यू पावणार आहे. काय मृत्यू? बघा ना तुम्ही, लोक या नावाचं नाव काय? मृत्यू लोक. पण काही लोक म्हणतात मृत्यू लोक, आपण नाही. काय लोक मरणार आहेत, आपला त्याच्याशी काही संबंध नाही. मृत्यू लोक म्हटलं की त्या मृत्यू लोकाचा नियम असा आहे की प्रत्येकाला या ठिकाणी मरावं लागणार आहे. पण आश्चर्य असं आहे महाराज, मरण प्रत्येकाला आहे, फक्त भानगड कुठं घडली माहिती का? मरणाचं स्मरण आपल्याला नाहीये. काय नाही? मरणाचं स्मरण नाही. शास्त्रामध्ये याचं आश्चर्य आलेलं आहे. जगात अनेक जसे आश्चर्य आहे ना, तशा शास्त्रामध्ये सर्वात मोठं आश्चर्य आलेलं आहे. कोणतं? की मरण आहे. आपण बऱ्याच जणांचे अंत्यविधी आपण करतोय. कोणाची आपण शिकळी धरतो आहोत, कोणाला आपण खांदा देतो आहोत, तरी पण डोक्यात येत नाही आपल्या की आपल्याला सुद्धा एक दिवस मरावं लागणार आहे. हे जगातलं मोठं आश्चर्य आहे. तुम्हाला सांगू, महाभारतामध्ये 75 आश्चर्य आलेले आहेत. त्या 75 आश्चर्यापैकी हे एक आश्चर्य आलेलं आहे. पुराणामध्ये खूप सुंदर कथा बघायला, लक्षात ठेवा. काय जगात 75 आश्चर्यापैकी हे एक आश्चर्य आहे. महाभारतामध्ये असं उदाहरण आहे, धर्मराजा अरण्यामध्ये असताना धर्मराजाला तहान लागलेली आहे. आणि मग तहान लागल्यानंतर धर्मराजांनी आपले जे कनिष्ठ बंधू आहे सहदेव, त्याला सांगितलं की दादा तुम्हाला पाणी घेऊन ये. म्हणून सहदेव पाणी आणण्याकरता गेला. बाजूलाच एक सरोवर आहे, पण ज्या सरोवरावरती सहदेव पाणी आणण्याकरता गेला तो शापित सरोवर होता. आणि त्या सरोवरामध्ये यक्ष परमात्मा रक्षणार्थ होते. आणि त्या सरोवरामध्ये तिथे गेल्यानंतर पाण्याला हात लावणार तेवढ्यात त्या सरोवरातून आवाज आला, कोण आहे तू? म्हटले मी 5 पांडव, त्या 5 पांडवातील कनिष्ठ धर्मराजाचा मी लहाना भाऊ आहे. म्हटले काय अपेक्षा आहे तुझी? म्हटले काही नाही, मला पाणी न्यायचं, माझ्या भावाला तहान लागली. म्हटले दादा एक लक्षात ठेव, पाण्याला जर माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता जर पाण्याला तू स्पर्श करशील तर तुला जागीच मृत्यू येईल. त्याच्यामुळे माझ्या प्रश्नाचे उत्तर न देता मात्र तू पाण्याला स्पर्श करू नको. आता शेवटी ताकद असल्यानंतर कोण कोणाला जो म्हणतो ते म्हटले काळाचा फडशा पाडणारे आम्ही 5 भाऊ, काळाला सुद्धा आमचं नाव ऐकल्यानंतर भीती वाटते, असे आम्ही 5 भाऊ. आणि मला म्हणतो हा मृत्यू येईल. त्याने जुमानलं नाही, पाण्याला स्पर्श केला. पाण्याला स्पर्श करता क्षणी त्याला मृत्यू आला. महाराज मरण पावला. सहदेव काय येत नाही म्हणून नकुलाला पाठवलं, नकुलाची सुद्धा तीच स्थिती झाली. दोघं काय येत नाही म्हणून अर्जुनाला पाठवलं, त्याची तीच स्थिती झाली. भीमाला पाठवलं, तोही त्याच पद्धतीनं मरण पावला. शेवटी चौघही काय येत नाही म्हणून स्वतः धर्मराज तिथं हजर झाले महाराज. आणि धर्मराज तिथे हजर झाल्यानंतर पाहतात आपले 4ही भाऊ मरण पावलेले आहेत. आणि धर्मराज विचार करतात माझे 4ही भाऊ मरण पावले म्हणजे ते काय सामान्य आहे का? हो, काळाला सुद्धा भीती वाटेल असे माझे 4 भाऊ आहेत आणि ते मरण पावतात. त्याच्या पाठीमागे सामान्य कारण नाही, काहीतरी सबळ कारण असलं पाहिजे. म्हणून धर्मराज इकडे तिकडे शोधतात तर कुठे काही कारण दिसत नाही. म्हणून धर्मराजाने विचार केला, ज्या अर्थी माझे भाऊ मरण पावले ना त्या अर्थी नक्की या पाण्यामध्ये काहीतरी दोष असला पाहिजे. म्हणून ते पाणी पिण्याकरता याचा दोष आहे का म्हणून पाणी पिण्याकरता पुढे हात केला. पाण्याला स्पर्श करणार तेवढ्यात तिथून आवाज आला, कोण आहेस तू? म्हटले धर्मराज हे माझं नाव आहे, पंडूचा मी ज्येष्ठ बंधू आहे, ज्येष्ठ मुलगा आहे. म्हटले एक लक्षात ठेव, जर माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता जर तू पाण्याला स्पर्श करशील तुझ्या भावाची जी गती झाली ना तीच तुझी गती होईल. आणि मग त्याच्यानंतर धर्मराजाच्या लक्षात आलं की माझे भाऊ मारण्याला कारणीभूत नक्कीच हेच असलं पाहिजे, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. आणि मग त्याच्यानंतर धर्मराजानं सांगितलं काय आहेत तुमचे प्रश्न? म्हटले माझा प्रश्न आहे किमपंथीना हा किमश्चर्यम, सांग धर्मा जगातला सर्वात श्रेष्ठ पंथ कोणता आहे, जगातलं सर्वात मोठं आश्चर्य कोणतं आहे? आणि मग त्या धर्मराजाने त्याच्यामध्ये 75 प्रश्नांची उत्तर दिले. तर्को प्रतिष्ठो श्रुतो भिन्नहा नासो मुनी यस्य मतम न भिन्नम धर्मस्य तत्वम निहितम गुहाया महाजनोईन गतस्य पंथहा. तर्काच्या पाठीमागे जाऊ नये, श्रुतीच्या पाठीमागे जाऊ नये. धर्म अतिशय गुह्य अशा स्वरूपाचा आहे. मग जायचं ठरलं तर कोणाच्या पाठीमागे जावं? महाजनोईन गतस्य पंथहा. वेद मार्गी मुनी गेले त्याची मार्गी चालिलो. महान संत महात्मे ज्या मार्गाने गेले ना त्या मार्गाने आपण जावं, तो पंथ सर्वश्रेष्ठ हे सांगितलं. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा प्रश्न विचारला किमश्चर्य मत परम, या जगातलं सर्वात मोठं आश्चर्य कोणतं आहे? तेव्हा धर्मराजाने सांगितलं, कुठल्याही गोष्टीचा विचार न करता क्षणार्धामध्ये उत्तर दिलं. सांगितलं निहानी सर्व भूतानी गच्छन्ति मम मंदिरे शेष स्थावर मिच्छन्तु किमश्चर्य मत परम. ह्याच्यापेक्षा जगातलं कोणतं आश्चर्य असू शकतं?
निहानी सर्व भूतानी, माझ्या डोळ्यासमोर अनेक माणसं मरताना मी पाहतो, तरी सुद्धा शेष स्थावर मिच्छंतु, शेष नारायण आहे, सूर्य नारायण आहे, तोपर्यंत मी जिवंत राहील, याची कल्पना धरून बसलाय ना, याच्यापेक्षा जगातलं कोणतं आश्चर्य असू शकतं? ज्ञानोबा तुकोबारायचं प्रमाणे, एक पाहतासा एकाची दहने, सावध त्या गुन्हे कान व्हा. आपण कुणाचे अनेकांची दहन पाहतोय, कुणाला अग्निदाग दिलेला आहे, हे सर्व आपण डोळ्यांनी पाहतो ना, तरी सुद्धा आपण सावध होत नाही. याचा अर्थ काय आहे? मरणाचं आपल्याला विस्मरण झाले. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला मरणाचं विस्मरण झाले, तुम्ही कशावरून ठरवलं? ठरवण्याची काय आवश्यकता आहे? त्याचं गणित आहे. संत महात्मे सांगतात किंवा ज्ञानोबारा सांगतात, दरदूर सापे गिळजता आहे उभा, मासिया वेटाळी जिबा, तैसे प्राणिया कवन लोभा वाढवी ती तृष्णा. ज्ञानोबारा म्हणतात तुमचं गणित सांगू कसं झालं, कशावरून आम्ही ठरवलं, त्याचं कारण आहे. ज्ञानोबारा म्हणतात आता कल्पना करा, साप आहे, तुम्ही माझ्याकडे पाहता ना, साप आहे, आणि त्या सापाने बेडकाला किती टक्के गिळलेलं आहे? 99% गिळलेलं, फक्त 1% शिल्लक राहिलेला आहे. सापाने किती? 99% बेडकाला गिळलेलं आहे. आता बेडकाने काय करायला पाहिजे? शांत राहायला पाहिजे की नाही? तरी सुद्धा बेडूक काय करतो माहितीये का? आपली जीभ बाहेर काढतो आणि छोटे छोटे बारीक बारीक किडे खातो की नाही? हा, आता तुम्ही सांगा, त्याला 99% गिळलेलं आहे, फक्त आता लास्ट गिअर टाकायचा आहे, बस टाप गिअर टाकला का गप झाला समजायचा, शेवटची अवस्था आहे त्याची, तरी सुद्धा तो जीभ बाहेर काढतो आणि छोटे छोटे किडे खातो. याचा अर्थ काय? ज्या अर्थी छोटे छोटे किडे खातो ना, त्या अर्थी त्याला स्मरण नाही की आपल्याला 99% काय झाले, सर्पाने गिळलेलं आहे. हो, हे जसं आहे ना, तसं ज्ञानोबारा म्हणतो तुमचं आमचं घडलेलं आहे. बघा, आपण 95, 99 वर्षापर्यंत जाऊन पोहोचलो, तरी सुद्धा काय करतो? 99 वर्षाचा म्हातारा सुद्धा रात्रीच्या अमावस्याच्या रात्री 12 वाजता जातो आणि इकडच्या बांधावरचा दगड इकडे टाकतो. हे कशाचं लक्षण आहे? मरणाचं स्मरण असण्याचं लक्षण आहे का? हे मरणाचं विस्मरण झाल्याचं लक्षण आहे. तसं ज्ञानोबारा म्हणतात, तुम्हाला काळाने 99% गिळलं, तरी सुद्धा तुम्ही कुणाचं तरी वाईट चिंतत आहे, कुणाचं तरी वाईट व्हावं अशी अपेक्षा बाळगता. याचा अर्थ तुम्हाला मरणाचं स्मरण नाही. आणि तुम्हाला मी सांगू, ज्या माणसाला मरणाचं स्मरण होईल ना, तो मनुष्य जीवनात कधीच पाप करत नाही महाराज, कधीच पाप करत नाही. सांगू तुम्हाला मी, आजोबा दवाखान्यामध्ये ऍडमिट केलेला आहे आणि डॉक्टरांनी मुलाला बोलून घेतलं, सांगितलं दादा आता क्वाट भाडं वगैरे याचा खर्च करत बसू नको, तू काय कर, आता म्हातार फक्त 4 दिवसाचं सोबती आहे. काय? 4 दिवसाचं सोबती. आता तू याला घरी घेऊन जाय, याला वाटेल ते खाऊ दे, फक्त 4 दिवस तू सेवा कर. आणि मग पुन्हा मुलगा आजोबाकडे आला, म्हातारा काचेतून पाहतच होता डॉक्टरचा मुलाचा काय संवाद होतोय ते. आणि मग पुन्हा तो वडिलांकडे आला, सांगितलं दादा आता तुमची तब्येत एकदम ठणठणीत झालेली आहे, आता तुमच्या शरीरात कोणताच रोग राहिलेला नाही. तो म्हटला, अरे दादा डॉक्टर 4 बोटं करत होते रे, याचा अर्थ मला असं वाटतं की 4च दिवसाचा मी सोबती तुमच्या. नाही म्हटले दादा तसं काही नाही, तुमच्या शरीरात कोणताच रोग राहिला नाही. ते म्हटले बरोबर आहे, माझ्या शरीरात कोणताच रोग राहिला नाही, माझ्या शरीरात आता फक्त एकच रोग राहिलेला आहे, तो म्हणजे मृत्यू. कारण मला कळलं की आता मी 4 दिवसाचा सोबती आहे. तरी समजूत घातली तरी म्हाताऱ्याला, म्हणजे म्हाताऱ्याने त्याचं ऐकलं नाही, म्हाताऱ्याच्या लक्षात आलं. पण तुम्हाला सांगू त्याचा परिणाम काय झाला? म्हातारा घरी आल्याबरोबर पहिला कसा वागायचा, कठोर वागायचा, कुणाशी चांगला बोलत नव्हता, कुणाशी चांगला वागत नव्हता. पण म्हाताऱ्याला कळलं की आपण 4 दिवसात सोबतीत. परिणाम काय झाला महाराज? तो ज्याला आपण कधी दुखवला असेल, ज्याला कधी वाईट बोललो असेल, त्याच्याकडे जायचा, दंडवत घालायचा, रामभाऊ माझ्याकडून चुकला असेल तर मला क्षमा करा बरं, मी तुमची माफी मागतो, याच्यानंतर माझ्याकडून चूक होणार नाही, माझा जो गुन्हा आहे ना तुम्ही पोटात घाला. आणि सर्वांना, कोणाला जे हरी करत नव्हता तो जे हरी करायचा, लोटांगण घालायचा, गोड गोड बोलायचा. हा कशाचा परिणाम आहे? हा फक्त मरण कळल्याचा परिणाम किंवा मरणाचं स्मरण असण्याचा हा परिणाम आहे. माणसं, तुम्हाला काही माणसं असे विचित्र आहेत महाराज, जिवंतपणी तर लोकांना त्रास देतात, पण मेल्यानंतर सुद्धा लोकांची व्यवस्था लावून जातात महाराज. त्रासाची बरं का, त्यांना कसा त्रास होईल मेल्यानंतर सुद्धा याची व्यवस्था करून जातात. असं म्हटलं जातं की एका माणसाने आयुष्यभर लोकांना त्रास दिला, त्रासून सोडलं, शेवटी लोक इतके कंटाळलेले होते, त्याचं नाव काढले ना लोक कानं दाबायची महाराज, त्याचं नाव काढलं की लोक 2-4 शिव्या द्यायचे, अशा विचित्र स्वभावाचा. पण शेवटी जाता जाता त्यांनी काय केलं माहितीये? त्यांनी अशी व्यवस्था केली त्यांनी, आणि मग त्याला आता उद्या मरायचंय तर त्यांनी आदल्या दिवशी सर्वांकडे जाऊन भेटून आला सर्वांना, आणि सर्वांना सांगितले बघा माझ्याकडून खूप मोठ्या चुका झालेल्या आहे, मी लोकांना अनेकांना त्रास दिलेला आहे, तर मला असं वाटतं मला मरण येत असताना कसं मरावं माहितीये?
म्हणजे मी मेल्यानंतर तुम्ही जे चौघाच्या खांद्यावर घेऊन जाताना तसं मला घेऊन जाऊ नका. म्हटले काय, ज्यांना मी जसा जसा त्रास दिला असेल ना तशा पद्धतीनं लोकांनी दोऱ्या आणायच्या आणि माझ्या पायाला ना अंगाला बांधायच्या आणि ओळीत मला स्मशानभूमीत घेऊन जायचं. काय सांगितलं? आणि असं जर तुम्ही केलं तर मला त्याचं प्रायश्चित्त भेटेल म्हटला. त्याचा परिणाम लोकांना पण वाटलं बरं आहे. ज्यांना रागच आलेला होता म्हटले चला आता आपण याने जो त्रास दिला आणि त्या त्रासाची भरपाई करून घेऊ म्हटली. हो, ज्याला जसा जसा त्रास दिला त्याने तशा द्वारे आणल्या, हा बांधला. ह्या 5-50 लोक त्याला वडीत घेऊन चालली. ऐका बरं का, 5-50 लोक वडीत घेऊन चालली. स्मशानभूमीपर्यंत जाऊन पोहोचतो न पोहोचतो तेवढ्यात पोलिसाची गाडी आली. आणि पोलिसाची गाडी आली म्हटलं काय करील आता? अहो, पोलिसांनी काही जेवढे वळायला होते ना अख्खे धरले, गाडीत कोंबले, जेलमध्ये नेऊन कोंडली. याचा अर्थ काय? आयुष्यभर त्रास तर देतो पण शेवटी जाताना सुद्धा त्रास देतो. याचा अर्थ काय आहे की त्याला मरणाचं स्मरण नाही. म्हणून मरणाचं स्मरण राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ते मरणाचं स्मरण देण्याचं काम जे आहे ना ते संत महात्मे करतात. आणि तुम्हाला सांगू, कदाचित तुम्ही म्हणाल महाराज आमच्या लक्षात आलंय आता की मरणाचं स्मरण राहिलं पाहिजे आणि स्मरणाचं स्मरण ठेवून आपण चांगलं काम केलं पाहिजे, भगवंताचं भजन केलं पाहिजे, त्या सत्कर्म आपण केलं पाहिजे. पण महाराज आम्ही आता 85 पर्यंत येऊन पोहोचलोय, आता आम्ही 75 पर्यंत येऊन पोहोचलोय, 95 पर्यंत येऊन पोहोचलोय, आता आमच्याकडून शक्य आहे का? आमचा उद्धार होऊ शकतो का? यापूर्वी तर आम्ही पापच केलेलं आहे, पाप सोडून दुसरं काही केलंच नाही, तर मग आम्हाला काही मार्ग आहे का? तर त्याच्याकरता संतांनी शास्त्राने मार्ग सुद्धा काढून ठेवलेला आहे. शास्त्र म्हणताय तुमचं थोडं जरी आयुष्य बाकी राहिलं आणि त्या थोड्या आयुष्यात जरी तुम्ही पुण्यकर्म केलं, चांगलं कर्म केलं ना तरी सुद्धा तुमचा उद्धार होऊ शकतो. एवढं शास्त्र आपलं सोपं आहे. आणि त्याच्याकरता उपदेश जो आहे ना आजच्या प्रस्तुत श्लोकामध्ये शास्त्राने दिलेला आहे. श्रीमद भगवद्गीता ग्रंथामध्ये भगवंताने सांगून ठेवलेले, भगवान परमात्मा म्हणतात अपिचे सुदुराचारो भजेते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक विवसितो हिसा. भगवान परमात्मा म्हणतात अपिचे सुदुराचारा. भगवान परमात्मा म्हणतात तुम्ही कदाचित दुराचारी असाल, पूर्वी खूप पाप केलं असेल, कोणतंच पाप करायचं तुम्ही शिल्लक ठेवलं नसेल, तरी सुद्धा तुम्ही माझी जर भक्ती केली ना, परमार्थ केला ना, तरी सुद्धा तुमचा उद्धार होऊ शकतो. हे भगवान परमात्मा सांगतायत. मागील काळ अज्ञानपणी सरला स्वभाव तो त्या गुणे. तुमचं अज्ञानपणामध्ये काही तुमचं चुकीचं कर्म घडलं असेल, तो जो काळ आहे ना तो अज्ञानपणामधला आहे. त्याला भगवान तुकोबारायांचं प्रमाण सुद्धा आहे. आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे, मातेची आखोळे दगड आला पोटासी. आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे. याच्या अगोदर तुला कळलं नसेल ना, नको कळू दे, पण आता कळलं ना, या दशक्रिया विधीच्या निमित्तानं कळलं ना. मला काय कळलं? मला की चांगलं कर्म केलं पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे, भजन केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे, आपला उद्धार होईल इतक्या योग्यतेचं आपण वागलं पाहिजे. तुम्हाला सांगू ना, आपण किती योग्यतेचं वागलं पाहिजे मला कळत नाही, पण कमीत कमी आपल्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने मुलांना प्रवचन ठेवावं एवढी बुद्धी होईल इतकं चांगलं वागलं तरी पुष्कळ झालं. आपल्यात खूप काही सुधारणा नाही झाली तरी चालेल, पण कमीत कमी एवढी तरी सुधारणा झाली पाहिजे की आपल्या मुलांना बुद्धी व्हावी, आपल्या मुलांची वासना व्हावी की माझ्या वडिलांच्या 13वी दशक्रिया विधीनिमित्ताने किंवा वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने मी चांगल्या कीर्तनकारांचं कीर्तन ठेवील, नवे भजन करील, काहीतरी सत्कर्म करील. का? की माझ्या वडिलांनी आयुष्यभर चांगलं कर्म केलेलं आहे, आयुष्यभर माझ्या वडिलांनी पुण्यकर्म केलेलं आहे, म्हणून कमीत कमी मी माझ्या वडिलांच्या 13वी दशक्रिया विधी निमित्ताने का होत नाही काय करेल, चांगलं कर्म करेल, कीर्तन ठेवील. एवढी मुलांना बुद्धी चांगली व्हावी, एवढं सत्कर्म जरी आपल्याकडून घडलं ना, मला वाटतं खूप काही घडलं असा त्याचा अर्थ आहे. लक्षात ठेवा. आणि तुम्हाला सांगू, आपण उरलेलं आयुष्य भगवत भजनाकरता जरी लावलं तरी सुद्धा तुमचा उद्धार होऊ शकतो. मागचं जे भगवान परमात्मा मागील केले ते पाहू नका. संत महात्मे काय म्हणतात, मागे जे केलं ना ते पाहू नका, आता तुम्ही काय इथून पुढे काय करायचंय ते बघा. तुम्हाला सांगू, बरीच लोक म्हणतात बघा, बरीच लोक काय करतात माहितीये का, मागच्या भूतकाळातल्या गोष्टी उकरून काढून परिणाम काय होतात माहितीये का, आपल्या वर्तमान काळाचं आणि भविष्य काळाचं वाटोळ करून टाकतात. आमचे वडील असे होते, आमचे वडील तसे होते, आमचे वडील असे करायचे, आमचे वडील तसे करायचे, आमचे वडील तुपाने हात धुत होते. काय म्हणायचे? आमचे वडील तुपाने हात धुत होते. पण त्याला सांगा बाबा, तुझे वडील तुपाने हात धुत होते पण तुझ्या घराच्या नळाचं कनेक्शन कट केलंय. लक्षात आलं का? कारण तू तुपानेच हात धुते याच्या गप्पा मारत बसणे, मग उद्या तुला पाणी भेटणार नाही हात धुवायला. त्याच्यापेक्षा तू काय कर, तुपाने हात धुत होते याचा गप्पा मारण्यापेक्षा तू काय कर, तुला पाणी मिळेल इतके योग्यतेचं काहीतरी कर.
काय मागच्या गोष्टी काढत बसण्यापेक्षा आपण असं केलं पाहिजे. तरी शेवटेली भक्ती, आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमची अवधारी. आधी जरी आपण पाप केला असेल तरी सुद्धा तुमचा उद्धार होऊ शकतो असा. आणि काकस्पर्श जो आहे